बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। राज्यात 2019च्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडून अखेर महाविकास आघाडी सत्तेत आली। सत्तेत आल्यावर त्यावेळेचे तत्कालीन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांनी मंजूर केलेली कामे अजून झाली नाहीत। ही कामे मनोजबाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब पोनमोरे आणि राष्ट्रवादीने विकास कामे मंजूर करून आणली होती। यामध्ये मिरज तालुक्यातील पाणंद रस्त्याची प्रामुख्याने मंजुरी दिसते, मात्र ही कामे अजूनही झालेली नाहीत। ही कामे का थांबवण्यात आली याचा खुलासा व्हावा आणि लवकरात लवकर ही कामे व्हावीत यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब पोनमोरे यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्रास होत आहे याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली। यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भास्कर आप्पा शिंदे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि विष्णू अण्णा फळ मार्केटचे सभापती बापूसाहेब बुरसे, सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, अर्जुन कदम, नितीन तोडकर, राहुल पाटील, प्रमोद इनामदार, प्रकाश पवार, प्रणव पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। मातोश्री पाणी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे। शेतापासून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत येणारी जी रस्ते जोडायचं काम योजनेतून केलं जातं। महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी मिरज 7 लाख रुपयाचे रस्ते मंजूर केले होते। त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली होती, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्तता झाली होती, पण योजना का रखडली त्याच्यासाठी त्या ठिकाणी मी डेप्युटी सीओना निवेदन दिलेलं आहे। बाळासाहेब आणि इतर मिरज तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून निवेदन दिलेलं आहे। रस्त्यांना मंजुरी झालेल्या त्याला त्वरित गती मिळावी अशी त्या ठिकाणी विनंती केली।